हे लक्ष्मण, सीते, हे लक्ष्मण, हे सीते, हे लक्ष्मण, हे सीते। ऐकलं आपण भ्राता लक्ष्मण? ते आपणा दोघांनाही बोलवतायत। एखाद्या संकटात तर अडकले नसतील। आपण त्यांच्या मदतीस जावे। भ्राता लक्ष्मण, आपण जात का नाही आहात? कारण वहिनी मला ज्ञात आहे की या धरणीवर असे कुठले संकट बनलेच नाही जे माझ्या बंधू रामास विचलित करू शकेल। हे लक्ष्मण, सीते। ऐकलेत आपण? ते आम्हाच बोलवतायत। त्यांच्या आवाजात अर्थता आहे। ते नक्कीच जखमी झाले असतील। आपण व्यर्थ घाबरत आहात। ही बंधूची हाक नाहीये। हा तर कोणीतरी मायावी आहे जो कुठल्या तरी कारणामुळे आपल्याला भटकवू इच्छितो। नक्की तुझी इच्छा काय आहे? आम्हास सांग, सांग आम्हास। हे प्रभू, आपल्या हातून मला मृत्यू येत आहे। याने माझे जीवन धन्य झाले। हे प्रभू, माझ्या या छळासाठी मला क्षमा करा। हे राम। जिच्या पतीचे प्राण संकटात असतील ती कशी धीराने घेईल? भ्राता लक्ष्मण, आपण त्यांचे मित्र म्हणवता, पण एखाद्या शत्रूसारखे वागत आहात। आणि म्हणूनच आपणास ज्ञात असूनही की आपले भ्राता संकटात आहेत, आपण त्यांची सहायता करण्यास नकार देत आहे। वहिनी, ज्यांची रक्षा आणि सेवा करण्यास आपण इथवर आला, त्यांचे प्राण संकटात आहेत तरी वहिनी, आपण माझ्यावर विश्वास ठेवावा। नाग, असुर, दानव, राक्षस, गंधर्व आणि देवता हे सगळे एकत्र येऊन देखील आपल्या पतीचा पराजय करू शकत नाहीत। वहिनी, आपण थोडा विचार करावा। जो खर आणि दूषण सारख्या भयंकर राक्षसांना क्षणार्धात मारू शकतो, आणि एवढेच नाही, जो बालक रूपात ताडिकेसारख्या राक्षसिणीचा वध करू शकतो, तर मग वहिनी, आजच्या श्रीरामांचा सामना करण्याची शक्ती कोणात आहे? वहिनी, या भूतलावर असा कोणीही जन्मलाच नाही जो माझ्या बंधू रामाचा पराभव करू शकेल। माझे बंधू युद्धात अवध्य आहेत। म्हणूनच वहिनी, मी आपणास भ्राता लक्ष्मण, आपल्या या कथनाने आमची चिंता दूर होऊ शकत नाही। आम्हास इतकेच विचारायचे आहे की हे माहित असूनही की आपले भ्राता संकटाला सामोरे जात आहेत, पण आपण त्यांची सहायता करू इच्छित नाही का? हेच तुमचं कर्तव्य आहे? माझे एकच कर्तव्य आहे वहिनी, माझ्या बंधू रामाच्या आज्ञेचे पालन करणे। आणि ह्या समयी त्यांची हीच आज्ञा आहे की मी आपल्यासोबत राहून आपले रक्षण करावे। त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो, मी आपणास एकटे सोडू शकत नाही। आमच्या प्रती इतकी चिंता आणि आपल्या भ्रातांविषयी कणभरही नाही। जर तुमच्या भ्रातांचेच प्राण संकटात आहे
मग आमची रक्षा करणं व्यर्थ नाही का? जर तुमच्या भ्रातांना काही झालं तर आम्ही त्या क्षणी प्राणांचा त्याग करू. वहिनी आपण मग आमच्या मृत शरीराची रक्षा करत बसा आणि पाळा तुमच्या भ्राताला दिलेला वचन. भ्राता लक्ष्मण, तुमच्या हृदयात आपल्या वहिनी प्रति जरा तरी आदर आहे की नाही? हे आपण काय बोलत आहात वहिनी? मोठी वहिनी तर माते समान असते. मग आपण आपल्या मातेच्या आज्ञेचं पालन का नाही करत? भयंकर धुरंधर लक्ष्मणाचं रक्त आज गोठलं कसं? की आपल्याला त्या राक्षसांचा सामनाच करायचा नाहीये. इतकी असमर्थ कधीच नव्हतात. वहिनी, आम्हास असमर्थ म्हणू नये. तुम्ही जर असमर्थ नसाल तर आमच्या आज्ञेचं पालन का नाही करत? वहिनी, आम्हास भाग पाडू नये. जर काही अशुभ घडले तर? जर आपण गेला नाही तर अशुभ घडेल. जर आपण जाऊ इच्छित नसाल तर हे धनुष्य आम्हास द्या. आम्ही आमच्या पतीचे प्राण वाचवू. द्या आमच्याकडे. धनुष्यही देऊ शकत नाही. मग ठीक आहे, आम्ही असेच जातो. वहिनी, आपणास समजत का नाही आहे? आपण हट्ट का करताय? वहिनी, आपणास ज्ञात नाही, त्या वनामध्ये नरमांस भक्षक राक्षस राहतात. मी आपणास एकटे सोडू शकत नाही. नाही या झोपडीत, नाही त्या वनामध्ये. तेच सांगायचा प्रयत्न करतोय की आम्ही आमच्या स्वामींशिवाय नाही राहू शकत. एकतर आपण त्यांची सहायता करण्यास जावे अथवा आम्हास अनुमती द्यावी. वहिनी, आपण माझ्यासाठी वंदनीय आहात. आज पहिल्यांदाच हा लक्ष्मण आपल्या प्रभू श्री रामांच्या आज्ञेचे उल्लंघन करीत आहे. आपण इथेच थांबावे. वहिनी, आपणास एवढेच निवेदन आहे की जोवर मी बंधू रामासोबत परत येत नाही तोवर आपण ह्या लक्ष्मण रेषेच्या आतच थांबावे. कुठल्याही परिस्थितीत आपण ही ओलांडून बाहेर जाऊ नये.
भिक्षाम देहि। भिक्षाम देहि। भिक्षाम देहि। प्रणाम महात्मा। कल्याण असो देवी। आम्ही खूप लांबून आलो, भुकेले आहोत। तुझी झोपडी पाहिली आणि या आशेने येथे आलो की आम्हाला खायला काहीतरी मिळेल। अवश्य महात्मा, आम्ही आपणाकरता भोजन घेऊन येतो। देवी, आम्ही यात्रेने थकलो आहोत, आम्हाला विश्रांतीचीही गरज आहे। क्षमा करावी महात्मा, परंतु या क्षणी आमचे स्वामी झोपडीत नाही आहेत, म्हणून आम्ही आपले आज स्वागत करू शकत नाही। परंतु आपण प्रतीक्षा करावी, आम्ही आपणाकरता भोजन घेऊन येतो। मुनिवर, आम्ही भोजन घेऊन आलो आहोत, स्वीकार करा। इकडे आण देवी। आपणास इथवर यावे लागेल। एकदाचे आसनस्थ झालो आहोत आम्ही, यात्रेने थकलो आहोत, वारंवार उठता येत नाही, तूच घेऊन ये। आम्हास क्षमा करावी, ही सीमा ओलांडता येणार नाही, कृपया आपण येऊन स्वीकार करावा। देवी, तू काही आर्यकन्या वाटत नाहीस, द्वारावर आलेला अतिथी देवाचं रूप असतो आणि तू त्याचा तिरस्कार करत आहेस। नाही नाही महात्मा, आपला तिरस्कार करणं आमचा हेतू नव्हे महात्मा। वास्तविक आमचे धीर आमच्या सुरक्षेसाठी ही सीमा आखून गेले आहेत आणि आम्हास शपथ घालून गेले आहेत की आम्ही या सीमेस ओलांडून बाहेर जाऊ नये। आम्ही खरंच तिथे येऊ शकत नाही, कृपया आपण गैरसमज करून घेऊ नये। बस, फार झालं, वारंवार तू आमचा अवमान करत आहेस। आधी झोपडीत यायला थांबवलंस,
आता लांबूनच भोजन देत आहेस, जणू आम्ही पशुपक्षी आहोत. द्वारावर आलेला ऋषीमुनी देवस्वरूप असतो. त्याच्या जवळ येऊन त्याचे चरण स्पर्श करून भिक्षा दिली जाते, आणि तो असं लांबूनच. ठीक आहे, आम्ही तुझ्या द्वारातून उपाशीच निघून जातो, पण या अवमानासाठी आम्ही तुला श्राप देतो. नाही नाही मुनिवर, आम्हाला आपल्या पुत्री समान समजून आमची समस्या आणि हतबलता समजून घ्यायची कृपा करा. आम्हाला ज्ञात आहे, आम्ही सगळं पाहू शकतो. आम्ही त्रिकालदर्शी आहोत. आम्ही पाहू शकतो की वनात तुझा पती एका मृगाचा आखेट करण्यासाठी त्याच्या मागे मागे धावत आहे. त्या स्वर्ण मृगाने आपल्या शिंगांनी तुझ्या पतीला इजा पोहोचवली आहे. आम्ही तुला श्राप देतो. नाही महात्मा, नाही, त्यांना शाप देऊ नका. आपण आमच्या स्वामींना शाप देऊ नका. त्यांना शाप देऊ नका. आमच्यावर दया करा. आम्हाला क्षमा करा. आम्ही आपली शक्ती ओळखू शकलो नाही. आम्ही तिथे येतो. वहिनी, आपणास एवढेच निवेदन आहे की जोवर मी बंधू रामासोबत परत येत नाही तोवर आपण ह्या लक्ष्मण रेषेच्या आतच थांबावे. कुठल्याही परिस्थितीत आपण ही ओलांडून बाहेर जाऊ नये. हे घ्या मुनिवर. जा, आम्ही तुला क्षमा केली. तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीच्या डोळ्यांमध्ये आम्ही अश्रू पाहू शकत नाही. हा तर आपला अनुग्रह आहे मुनिवर. आम्ही तुझ्यावर विशेष अनुग्रह करू शकतो. आम्ही पाहू शकतो की तू वनात राहणारी साधारण स्त्री नाहीस. तुझं मस्तक पाहून असं वाटत आहे की तुझा संबंध एखाद्या राजघराण्याशी आहे. काय नाव आहे तुझ्या पित्याचं? आम्ही मिथिला नरेश, महाराज जनकांची पुत्री आहोत. मिथिला नरेश, राजा जनकांची पुत्री. आणि या अवस्थेत तू एखाद्या त्रिलोकी राजाची पत्नी असायला हवीस. आमचे पती आमच्यासाठी त्रिलोकाचे राजे. त्यांच्याशिवाय आणखी कोणी असू शकतं का? अवश्य असू शकतं सीते. ज्याच्या नावाने देवता, गंधर्व, किन्नर अर्थात जगातील सगळे प्राणी थरथरतात. सूर्य, चंद्र, नवग्रह ज्याच्या इच्छेने चालतात. अशा लंकापती रावणाची पत्नी होणे. असे अभद्र बोल उच्चारण्याची आपणास लाज नाही वाटत? महात्माच्या वेशात दुरात्मा आहात तुम्ही. कोण आहात तुम्ही? तुझा दास, तोच लंकेश्वर. तोच रावण, ज्याला तुझ्या कामनेने एवढं आतुर केलं आहे की भिक्षा मागायला तुझ्या द्वारी येऊन पोहोचला आहे. तुझा भाग्योदय झाला आहे सीते. चल आमच्या सोबत.
आमच्या राजभवनात 5 सहस्त्र स्त्रिया पटराणी म्हणून तुझी सेवा करतील. धूर्त, तू विचार तरी कसा केलास की तुझ्या संपत्तीची भुरळ घालशील आणि आम्ही तुझ्या सोबत येऊ? या क्षणी इथून निघून जा, अन्यथा आमचे पती एका क्षणात तुला आणि तुझ्या त्या लंकेला भस्म करून टाकतील. ज्या पतीचा तू एवढा मान करतेस तो पृथ्वीवर रांगणारा एक मानव मात्र आहे. आम्ही ज्या राक्षसांचे राजे आहोत ते या मानवांना कंदमुळांसारखं आपलं भोजन बनवतात. तू आम्हा राक्षसांच्या शक्तीला ओळखत नाही सीता. जाणतो आम्ही, पुरेपूर जाणतो. खर आणि दूषण तुझेच बंधू होते ना, ज्यांचा वध आमच्या पतीने केला. तुझे एवढे साहस एक लांडगा असूनही एका सिंहिणीची कामना करतोस? जर तुला तुझ्या प्राणांची पर्वा असेल तर आता याच क्षणी इथून निघून जा. आमचा अपमान करण्याचं साहस आजपर्यंत कोणीच नाही केलं. याचा परिणाम जाणतेस का? आणि एका पतिव्रता स्त्रीवर अशी कुदृष्टी टाकण्याचा मूर्खपणाही कुणी केला नव्हता. ह्याचा परिणाम तू जाणतोस? तुझा आणि तुझ्या संपूर्ण कुळाचा सर्वनाश होईल. मूर्खा, आमच्या वाटेतून बाजूला हो. रेखेच्या आत जायचं आहे का? एवढंही माहित नाही. स्त्रीने जर एकदा मर्यादेची रेषा पार केली तर तिचं परत येणं असंभव असतं. आता तुला रावणाच्या तावडीतून कोणीच वाचवू शकत नाही सीता. चल आमच्या सोबत. सोड मला, सोड मला. रघुवीर, रघुवीर, आपण कुठे आहात? बोलव, मोठ्याने बोलव. रघुवीर, रघुवीर, यावे. भ्राता लक्ष्मण, कुठे आहात आपण? दुष्टा, सोड आम्हाला. रघुवीर, रघुवीर, यावे. भ्राता लक्ष्मण, कुठे आहात? रघुवीर, यावे. भ्राता लक्ष्मण, आमचे रक्षण करावे. रघुवीर, रघुवीर, भ्राता लक्ष्मण, आमचे रक्षण करावे. भ्राता लक्ष्मण, स्वामी, आमचे रक्षण करावे. लक्ष्मण, लक्ष्मण, बंधू, लक्ष्मण, तू इथे? सीता कुठे आहे? आम्ही तुला तिचे रक्षण करण्यास सांगितले होते. तू तिला एकटे सोडून का आलास लक्ष्मण? बंधू, आम्ही. लक्ष्मण, तू योग्य सांगितले होतेस. तो मारीच राक्षसच होता. मरताना त्याने माझ्या आवाजात तुला आणि सीतेला हाक मारली. इथे जे काही अशुभ होत आहे त्याने माझ्या मनात संदेह होतो आहे की सीता कदाचित. लक्ष्मण, माझे मन अत्यंत अत्यंत विचलित होत आहे. डावा डोळा फडकत होता. ह्याने हे आत्मसात होते की सीता निस्संदेह आश्रमात नाहीये. सीते, बंधू, सीते, बंधू, बंधू, सीते. दाही दिशांनो, गंधर्वांनो, किन्नरांनो, देवी देवतांनो,
पती सूचित करावे. हे गुरुजनांच्या मनाला प्रसन्न करणारे भ्राता लक्ष्मण, या समयी इच्छानुसार रूप धारण करणारा राक्षस आमचे हरण करून आम्हास नेत आहे. हे स्वामी, हे सदैव धर्माचे पालन करणारे श्रीराम, हा राक्षस आम्हास अधर्माने घेऊन जात आहे. तुझ्या मस्तकावर काळ नृत्य करतोय रावण. त्यानेच तुझी विचारशक्ती नष्ट केली आहे. म्हणूनच तू हे पापकर्म केलेस. माझे पती श्रीराम तुला असा कठोर दंड देतील ज्यामुळे तुझ्या प्राणांचा अंत होईल. तू आम्हाला ओळखत नाहीस. आम्ही आकाशात उभे राहून आमच्या दोन्ही हातांनी पृथ्वी उचलू शकतो. मिथिला कुमारी, जेव्हा आम्हाला क्रोध येतो तेव्हा इंद्रासारखे देवताही आमचं मुख पाहून थरथरतात. प्रचंड अग्नी असलेला सूर्यही चंद्रमासारखा शीतल होतो. आम्ही जिथे उभे होतो तिथे वायूही हळूहळू चालतो. आम्ही जिथे भ्रमण करतो वृक्षाची पानंही हलत नाहीत. नद्यांचं पाणी स्थिर होतं. तुला आमच्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. कोणीही नाही. स्वामी, आमचे रक्षण करावे. आमचे रक्षण करावे. सीते, वहिनी, सीते, 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 वहिनी, सीते. वहिनी. सीता इथे कुठेच नाही. कुठे गेली असेल? बंधू आम्हास ठावे नाही. आम्ही तर मंत्र उच्चारून ही रेषा आखली होती आणि त्यांना विनंती देखील केली होती की जोवर आम्ही परत येत नाही तोवर रेषा ओलांडून कुठेही जाऊ नये. परंतु ती रेषा ओलांडून गेली ना लक्ष्मण. बंधू, त्या कदाचित फुलं गोळा करायला गेल्या असतील. हो हो, हे संभव आहे लक्ष्मण. हो सीते, हा पापी राक्षस आम्हा जबरदस्तीने अनाथांसारखे हरण करून नेतोय. तात्काळ जाऊन भ्राता लक्ष्मण आणि श्रीरामांस सूचित करावे. दशमुख रावण, मी सनातन धर्मातील सत्यनिष्ठ आणि महाबलवान गरुडराज जटायू आहे. आता हे बघ, या क्षणी तू माझ्या समोर हे निंदनीय कर्म करता कामा नये. महाबली रावण राजसी स्त्रियांचे रक्षण तर सर्वांनीच समान स्वरूपात केले पाहिजे. जसं परपुरुषाच्या स्पर्शाने आपल्या स्त्रीचे रक्षण केले जाते, त्याच प्रकारे दुसऱ्यांच्या स्त्रियांचे देखील रक्षण केले पाहिजे. शीघ्र तू देवी सीताला सोडून दे, अन्यथा श्री रामचंद्र आपल्या अग्नी समान भयंकर दृष्टीने तुला जाळून भस्म करून टाकतील. गरुडराज, कोणाला भयभीत करायची चेष्टा करत आहेस? त्रिलोक विजेता रावणाला. तुला आभास नाही, रावणाला जी वस्तू हवी असते तो ती प्राप्त करतोच. निघून जा, अन्यथा आपले प्राण गमावशील. उन्मत्त रावण, तुला ठाऊक नाही, तू तुझ्या भाग्यात विषारी सर्पाला बांधलेला आहेस.
आणि तू यापासून अलिप्त आहेस. जे कार्य केल्याने धर्म घडत नाही ना कीर्ती वाढते, ते कार्य करण्यात कोणता लाभ? तू नवयुवक आहेस, तुझ्याकडे शस्त्र देखील आहे. तरीही मी जिवंत असेपर्यंत तू देवी सीताचे अपहरण करू शकणार नाहीस. मला माझ्या प्राणांची आहुती देऊन देखील श्रीराम आणि राजा दशरथांचे प्रिय कार्य अवश्य करावे लागेल. मी आता इथेच तुला मारून टाकतो. सीते! वहिनी! सीते! वहिनी! सीते! 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 वहिनी! वहिनी! लक्ष्मण! बोलावे बंधू. लक्ष्मण! सीता बोलावे. इथे कुठेच नाही. कोणतेही चिन्ह, कोणतेही निशाण इथे नाही. कुठे गेले असतील वहिनी? लक्ष्मण, आम्हाच ज्ञात आहे ती कुठे गेली असेल. कुठे? कमळ गोळा करायला गोदावरीला गेली असेल. तुला तर माहिती आहे ना तिला कमळ किती आवडतात. हो 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 बंधू. सीते! स्वामी, आमचे रक्षण करावे. कोणीतरी आमचे रक्षण करावे. भ्राता लक्ष्मण, स्वामी आमचे रक्षण करावे. आमचे रक्षण करावे. कोणी ऐकू शकत नाही तुला. बंद कर विलाप करणं. कोणीही तुझं रक्षण करायला येणार नाही. कोणीही नाही. देवींचा एवढा तिरस्कार. मृत्यूप्रिय मूर्ख रावण आपल्या पापांची राशी वाढवतोय. आता कार्य सिद्धीस गेले म्हणून समजा. रावणाचा विनाश आता समीप आहे. सीते! वहिनी! सीते! वहिनी! सीते! वहिनी! सीते, तू कुठे आहेस? वहिनी! लक्ष्मण! लक्ष्मण, सीता इथे कुठेच नाही. आता आपण काय करायचे? बंधू, असंही होऊ शकतं की त्या झोपडीत परत गेल्या असतील. हो हो लक्ष्मण, संभव आहे. निसंदेह संभव आहे. माझ्या आवाजात त्या मायावी हरणाचा आवाज. हे लक्ष्मण, हे सीते ऐकून आणि आम्ही कुठेही न दिसल्यास सीता नक्कीच झोपडीत परतली असणार. हो होय लक्ष्मण. सीते!
झकोरों से हिलते वृक्ष पर बैठे पक्षी करते कोलाहल, शीश हिला जैसे वृक्ष हूँ कहते, डर मत सीते साथ तेरे हम। सिंह व्याघ्र मृग सब क्रोधित हैं, सीता की परछाई संग भागे, झरनों के रूप में आंसू बहाता, जैसे कि सारा पर्वत लागे, जैसे कि सारा पर्वत लागे। सीते, सीते, वहिनी, सीते, सीते, सीते। सीते, वहिनी, सीते, सीते, वहिनी, सीते, वहिनी। शिखरों के रूप में बाहें उठाए, चीख के अपना विरोध दिखाते, पशु पक्षी सब हुए निराशित, देख सिया को छोड़ के जाते। सूर्य की ओर निहार के सीता जैसे मदद की आशा की भी, पीला पड़ा सिया का मुखमंडल, सूर्य ने किरणें कम कर ली, सूर्य ने किरणें कम कर ली। सीते, वहिनी, लक्ष्मण, हो बंधू, मला हे समजत नाही. जर मी तुला आदेश दिला होता की सीतेचे रक्षण कर, तिला क्षणभरही एकटे सोडू नकोस, तर मग तू तिला एकटे का सोडलेस? बंधू वहिनीने एकदा नाही वारंवार विचारले की मी आपल्या सहायतेस का जात नाहीये. त्यांच्या हट्टापुढे लक्ष्मण, तू एका भयग्रस्त स्त्रीचे म्हणणे ऐकलेस आणि आपल्या ज्येष्ठ बंधूचा आदेश विसरलास की सीतेला एकटे सोडू नकोस. परंतु बंधू वहिनींनी अशी. लक्ष्मण, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे जाणून देखील की या वनामध्ये देखील मायावी राक्षस आहेत, तू सीतेला एकटे सोडून माझ्याकडे कसा आलास लक्ष्मण? हा विचार करून की मी स्वतःचे रक्षण करू शकत नाही. हेच तर बंधू, हेच तर मी वहिनींना सांगत होतो की आपल्याला काहीही होणार नाही. त्रिलोकात असा कोणीही वीर नाही जो आपल्याला. लक्ष्मण, माझ्या सीतेचे कोणीतरी अपहरण करून तिला घेऊन गेले आहे.
लक्ष्मण, कोणीतरी माझ्या सीतेचे हरण केले आहे.